चला नंदो. नमस्कार नमस्कार. काय झालं? पण आहे का? छत्रपती शिवाजी महाराज की जय. अभिनंदन. प्रियदर्शनी नगर या भागामध्ये आरोग्यम क्लिनिक हे सुरुवात मी स्वतः डॉक्टर भागवत कराड यांनी केलेली आहे. यांनी स्वतः BAMS ही डिग्री घेतलेली आहे. त्यांनी बऱ्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे आणि आता या भागामध्ये हे हॉस्पिटल सुरू केल्यामुळं, दवाखाना सुरू केल्यामुळं येथील रुग्णांना त्यांचा फायदा होणार आहे. मी माझ्या वतीनं डॉक्टर वैद्य यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्या धम्मा वैद्य आणि धम्मा त्याचबरोबर मेडिकल शॉप पण सुरू केलेलं आहे. मेडिकल शॉप झाल्यामुळे आता इथली लोकांना औषधं इथं रात्रंदिवस चालू राहतील आणि मिळतील, म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. काय सांगणार सर, आपल्या जे आरोग्य मेडिकल व क्लिनिकचं उद्घाटन झालेलं काय सांगणार? इकडे या एरियामध्ये थोडं क्लिनिकची आवश्यकता होती, त्यामुळे खरात साहेब आणि धम्मा भाऊच्या साह्यानं आम्ही इथं आरोग्य क्लिनिक हॉस्पिटल व DK मेडिकल याचं उद्घाटन केलेलं आहे. आता पेशंटचा प्रतिसाद आणि रुग्णांच्या सेवेसाठी बघू कसं होतंय, काय होतंय. पेशंटचे सर आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या तपासण्या होतात, कोणत्या प्रकारच्या रुग्णाला आपण जनरल आपण फॅमिली फिजिशियन टाईप जवळपास सर्वच रोग, आणि स्पेशली पाहायला गेलं तर जसं मूळव्याध आणि स्किनच्या रोगावर आपण थोडं जास्त भर दिलेला आहे. तर आता पाहिलं असं मिळतं सर की मूळव्याधचे पेशंट व जसं फंगल इन्फेक्शनचे पेशंट हा दिसतंय, तर अशा पेशंटच्या बाबतीत आपल्याकडे कशी ट्रीटमेंटची? आपल्याकडे आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, होमिओपॅथी सर्व प्रकारच्या मिक्स ट्रीटमेंट आहेत. स्पेशली आयुर्वेदिकवर थोडा जास्तच भर देणार आहेत आपण, कारण काळाची गरज असल्यामुळे कसं ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट जास्त होत आहे. सर आपल्याकडे जसं तपासणी फी वगैरे काय ठेवणार आहे? तपासणी फी आपण सध्या पुरतं तर जनतेच्या सेवेसाठी फक्त 50 रुपये तपासणी फी, आणि ते सुद्धा 3 दिवसापर्यंत जर फेर तपासणी लागली तर ती सुद्धा निःशुल्क आहे फेर तपासणी. तर आता जसं लोकांना मूळव्याध व फंगल इन्फेक्शन पेशंट फार वाढत आहेत, अशा पेशंटला जे आपण काय सल्ला देणार? अशा पेशंटला सल्ला देणार ते बाहेरचं थोडं खायचं टाळलं तर बरं राहील, कारण ऑर्गॅनिक तर आता काय भेटत नाही. त्यामुळे डायरेक्ट मेडिकलला घेतात लोक, काही गोळ्याचे काय साईड इफेक्ट होऊ शकतात? साईड इफेक्ट आता काळजी घ्यावा त्यांनी. भरपूर गोळ्यांचे साईड इफेक्ट तर असतात, पण ते लोकांना कळत नाही, त्याचा नंतर परिणाम उद्भवतो. त्याच्यामुळे थोडंसं ते टाळलेलं लोकांनी बरं राहील. आता तुम्ही मूळव्याध व फंगल इन्फेक्शनचं स्पेशली सांगितलेलं आहे, त्यात मूळव्याधच्या पेशंटला जसं किती दिवसात आराम मिळतो आपल्याला? आपल्याकडे 4-5व्या दिवशी पूर्णपणे आराम भेटतो, नंतर एक 15-20 दिवसात मूळव्याध नाहीसा होतो. आपण जसं कोणत्या प्रकारच्या मूळव्याध? आपण मूळव्याध, रक्त पडणं, आग होणं, कोंब असणं, आणि याच्यावर जर काय असलं तर आपण ऑपरेशन सजेस्ट करतो. ते पण आयुर्वेदिक करण्याची इच्छा असेल तर क्षारसूत्र वगैरे नसतं, मग बाकी लेझर थेरपी ते आमच्या ओळखी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे नसतात. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे त्यांना पाठवतो रुग्णांना. परंतु फंगल इन्फेक्शनचे पण पेशंट भरपूर आहेत. तसं फंगल इन्फेक्शनचे आता जसं आम्हाला आजपर्यंत जे आम्ही ऐकायला भेटलो
की त्याचं ट्रीटमेंट 6 महिने 7 महिने 8 महिने असं चालतं. आपल्याकडे कसं आहे त्याची इलाजाची व्यवस्था कशी? त्याची फंगल इन्फेक्शनचे बघा स्टेज असतात. जर पेशंट जर पहिल्या ह्याच्यात जर आपल्याकडे आलं तर आपल्याला त्याच्यावर लवकर आळा घालता येते. जवळपास फंगल इन्फेक्शन म्हणलं तर 15 ते 1 महिना एवढा वेळ लागतोच त्याला. आता ते पेशंटवर डिपेंड करते आणि हा वातावरण पण असं आहे, हे फंगल इन्फेक्शन वाढायचे चान्सेस भरपूर असतात. लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. आता जागरूक करायचं काम तर आमचं आहे, तुमच्या मदतीने ते पण होऊन जाईल. आता जसं आता लोकांना या आजारांपासून वाचण्यासाठी काय करावं असं तुम्ही सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं डायटरी मॉडिफिकेशन आणि व्यायामाकडे थोडं लक्ष द्यायचं. 8 तास झोप. आपलं नाव सांग. मी डॉक्टर विवेक वैद्य, BMS आयुर्वेदिक तज्ञ. आपलं नाव सांग. सर्वात आधी सर्वांना नमस्कार. माझं नाव धम्म ज्ञानेश्वर खरात, राहणार इंद्रानगर, मावती समोर. माझा उद्देश हा होता सर की माझं स्टडी चालू होती श्रेयश कॉलेजमध्ये डी फार्मसीला. तर मग मी हे विचार केला की बाबा आपल्या वर्ल्डामध्ये मेडिकल तर आहे, खूप सारे मेडिकल आहे, डॉक्टर मेडिकल्स तर आहे पण त्याचे डॉक्टर नाहीये. त्यामुळे मी एक परचेस केला, एक हफ्ता डोकं लावलं की बाबा आपण कधी असा विचार केला, बाहेर लोक BHMS ची एवढी फीस घेतात, एवढे हे करतात. डॉक्टर माझे फ्रेंड्स आहे, त्यामुळे मी डॉक्टर सोबत बसलो, परचेस काही गोष्टी हे केल्या, बोललो की बाबा आपण डॉक्टरना बोललो मी, चला बाबा तुम्ही माझ्यासाठी इंटरेस्टेड आहे का बाबा, मी मेडिकलचं हे स्टार्टअप करतो आणि तुम्ही हॉस्पिटलचं आपण जनतेसाठी बाबा आपण हे करू शकतो. त्यांना पण आपल्या एरियामध्ये काही डॉक्टर काही चांगले नाहीये, त्यामुळे आपण चांगल्यातले चांगले उपचार करून त्यांना फरक जाणूया. जसं आता आपल्या मेडिकलवर जे कोणत्या प्रकारचे औषध भेटतात? आता ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक पण भेटतात सर. आपल्याकडे सर आता मेडिकल तर भरपूर आहे. हो सर. तर आपल्याकडे सर असं काही पेशंटसाठी, रुग्णांसाठी काही डिस्काउंट वगैरे अशी व्यवस्था? डिस्काउंट सर मी 20% डिस्काउंट देतो सर. डिस्काउंटची व्यवस्था स्कीम आहे, कधीपर्यंत चालू आहे आपल्याला? सर परमनंट होणार आपण असं काही नाही. आपण नेहमी हो, परमनंट साठी प्रत्येक औषधीवर 20% डिस्काउंट देणार. हो सर. लोकांना तुमच्या इथं, तुमच्या हॉस्पिटलला, तुमच्या मेडिकलला इथं यायचं आहे, यासाठी तुमचा पत्ता सांगा. पत्ता सांगण्यासाठी जर मायावती बौद्धविहार, इंद्रनगर, प्रियदर्शनी, गारखेडा परिसर, औरंगाबाद. आपला मोबाईल नंबर 9762295274. 9763292954. जसं काही पेशंट जे सर जसं घरून येऊ शकत नाही असे असतात, तर अशा लोकांना जसं आपण घरापर्यंत जाऊन सेवा देणार का? देणार ना, नक्की देणार. आवश्यकता आहे मी सर 2-3 दिवस झाले पॉम्पलेट वगैरे केले होते, छापले होते. त्याच्यावर मी असं टाकलेलं आहे की व्हॉट्सअपला आपण घरपोच होम डिलिव्हरी देण्यात येईल, त्याचे काही नो चार्जेस, काही चार्जेस वगैरे राहणार नाही. जसं सर आता आपल्याकडे जे ते आता सध्या मेडिकल आहे, हो सर, डॉक्टर आहेत, तर पुढे भविष्यात काही सर लॅब वगैरे तपासण्याचे असं काही आहे का? आता सर सध्या तर आमचं असं डोकं चालू आहे की बाबा आपल्याला कधी आपले पेशंट वाढले, त्यांना फरक पडला आपल्याकडून, तर आम्ही लवकरात लवकर काही मोठं करण्यात हे करणार आहे. सर आज आपण या निमित्तानं रुग्णांना वगैरे काय आवाहन करणार? की लवकरात लवकर बाबा आपल्या हॉस्पिटलला व्हिजिट द्या, तुम्हाला लवकरच फरक जाणवतील.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.